तर आज सकाळी 10:30 वाजता उपसभापती पदाबाबत एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून येते। शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणारा विधान परिषद उपसभापती पद आहे। आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता उपसभापती पदावरून 2 जणांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यामध्ये चढाओढ आहे आणि चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता पत्रही गेलंय। अमोल पाटील, गोकुळ गीते, सत्यजित तांबे, आमशा पाडवी तसंच किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे आणि चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित आणि तुळशीराम गावित यांचं हे पत्र आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। कपिल, आज सकाळी साधारण 10:30 वाजता उपसभापती पदाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेला हे पद गेलेलं असलं तरी सध्या तरी मोठी चुरस पाहायला मिळते आहे। काय नेमकी सध्या राजकीय वर्तुळात या निमित्तानं चर्चा सुरू आहे? नक्कीच आता आपण बघितलं कालच उपसभापतीची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आज 10:30 पर्यंत फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे। त्यामुळे नक्कीच एक नाव फिक्स करायला लागणार आहे, एक नावावरती शिक्कामोर्तब करायला लागणार आहे आणि 2 नावं सूर्यवंशी आणि तुमाने हे दोघंही नाव रेसमध्ये आहेत। खरं तर जे चंद्रकांत रघुवंशी आहेत हे उपसभापती व्हावेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट पत्र दिलेलं आहे। त्यांचा जोर जास्त दिसतोय आणि एकंदरीतच तुपानेही आपला जोर लावतायत। त्यामुळे आता काही तासातच आपल्याला कळेल, काही मिनिटातच आपल्याला कळेल का कोणाच्या गळ्यात उपसभापतीची माळ पडते। चुरस सुरू आहे पण काही वेळातच ही सर्व गणित सुटतील। खरं तर शिवसेनेला हे उपसभापती हे पद सुटलेलं आहे। खरं तर भाजपाची जरी संख्या मोठी असली तरी शिवसेनेला हे पद भाजपने दिलेलं आहे, हे एक महत्वाचं आहे। आणि त्याचबरोबर नीलम गोरे गेले 2 टर्म उपसभापती होत्या, त्यांचं नाव कुठेतरी मागे पडतंय आणि हे 2 नाव पुढे आलेली आहेत। ठीक कपिल, जरूर या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा आपण वेळोवेळी करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।